नमस्कार विद्यार्थी मित्र हो. कालची ताशी काय आपली थोडीशी छोटी झाली. आज आपण विस्तारित स्वरूपामध्ये या लोधी घराण्यातील जो शेवटचा सुलतान होता इब्राहिम लोधी याची माहिती घेणार आहोत. आपल्या पेपर क्रमांक 4 भारताच्या इतिहासामधील हे तिसरं प्रकरण. याच्यातलं लोधी घराणं आणि त्यामधला इब्राहिम लोधी 1517 ते 1526 हा याचा कालखंड. सिकंदर लोधीच्या मृत्यूनंतर त्यांचा मोठा मुलगा इब्राहिम लोधी इब्राहिम शहा नावानं 21 नोव्हेंबर 1517ला दिल्लीच्या गादीवर आला. याच्या कालखंडात विशाल साम्राज्यावर नियंत्रण ठेवणं कठीण झालं होतं. याचं कारण काय तर प्रांतीय सुभेदार जमीनदार सुलतानाची पर्वा न करता मनमानी कारभार करत होते. इब्राहिम अकार्यक्षम असल्यानं सरदारांमध्ये 2 गट पडले. हा स्वतःला ईश्वराचा अवतार म्हणत आणि इतरांशी हा इब्राहिम लोधी कठोर वागू लागला. यानं अनेक अफगाण सरदारांवर नियंत्रण आणलं आणि आपला भाऊ जलाली याला पकडून ठार केलं. पंजाब प्रांताचा जो राज्यपाल होता दौलत खान लोधी हा इब्राहिम लोधीचा काका होता. यानं काबूलचा राजा बाबर याला इब्राहिम विरुद्ध मदतीसाठी बोलावलेलं होतं आणि या संधीची बाबर अनेक दिवस वाट पाहत होता. ती संधी चालून आलेली होती. पंजाबमधील पानिपत या ठिकाणी बाबर प्रचंड सैन्यानिशी आला आणि 21 एप्रिल 1526 रोजी बाबर व शेवटचा सुलतान इब्राहिम लोधीत युद्ध झालं. यात इब्राहिम लोधी यांचा पराभव झाला आणि हेच ते पानिपतचं प्रथम युद्ध ज्यानं भारतातील सुलतानशाहीचा शेवट केला, सुलतानशाही संपवली आणि या मोगल सम्राट बाबरानं दिल्लीवर मोगल घराण्याची स्थापना केली. आता या इब्राहिम लोधीचं व्यक्तिमत्व किंवा योग्यता. हा अत्याचारी होता, क्रूर स्वभावाचा होता, कट्टर धार्मिक प्रवृत्तीचा होता, अकार्यक्षम सुलतान होता. राजा म्हणजे ईश्वराचा अंश किंवा अवतार अशी याची धारणा होती. अयोग्य असा प्रशासक होता. एकतंत्री साम्राज्याचा प्रशासक आणि व्यवस्थापक होता. अकुशल योद्धा होता. शिस्तप्रिय होता. नातेतत्वाला विरोध करणारा होता. काही बाजू याचे जमेचे आणि काही बाजू विरोधातल्या. याच्यानंतर या प्रकरणामधला शेवटचा उपघटक दिल्ली सुलतानशाही भाग 2 या पेपर क्रमांक 4 मधील प्रकरण 3ऱ्यातला हा शेवटचा उपघटक. दिल्ली सुलतानशाहीचे पतन, ऱ्हास. दिल्लीवरील सुलतानशाहीचा शेवट कोणकोणत्या कारणाने झाला, यांच्या पतनाला ऱ्हासाला कोणती कारणे कारणीभूत ठरली, याचा अभ्यास आपण आता करणार आहोत. 24 जून 1206 साली भारताच्या दिल्ली या ठिकाणी गुलाम वंशाचा संस्थापक कुतुबुद्दीन ऐबकानं सत्ता स्थापन केली होती. भारतावर सत्ता स्थापन करणारा तो पहिला मुस्लिम शासक किंवा सत्ताधीश होता कुतुबुद्दीन ऐबक. 1206 ते 1526 या कालखंडास सुलतानशाहीचा कालखंड म्हणून भारतीय इतिहासात स्थान आहे. तसेच या काळास पूर्व मध्ययुगीन कालखंड म्हणूनही संबोधलं जातं. या काळात दिल्लीवर गुलाम वंश, खिलजी वंश, तुघलक वंश, सय्यद वंश, लोधी वंश यांनी राज्य केलं.
सुलतान शाहीतील बहुतांश राज्यकर्ते दुर्बल, चैनी, विलासी, राज्य टिकवून ठेवण्यास असमर्थ किंवा अपात्र होते. आणि याचाच फायदा घेऊन मोगल वंशीय जहीरुद्दीन मोहम्मद बाबरानं 21 एप्रिल 1526च्या पानिपतच्या प्रथम युद्धात शेवटचा सुलतान इब्राहिम लोदीचा पराभव केला. आणि या पराभवानं सुलतान शाहीचा शेवट झाला, अस्त झाला, ऱ्हास झाला आणि मोगल साम्राज्याची निर्मिती झाली. याची पतनाची कारणं आपण पाहणार आहोत. दुर्बल राज्यकर्ते. या सुलतानशाहीच्या कालखंडामध्ये अनेक कर्तबगार राज्यसुद्धा होऊन गेले. त्यामध्ये कुतुबुद्दीन ऐबक असेल, शमशुद्दीन अल्तमस असेल, रजिया सुलतान असेल, बलबन असेल, अलाउद्दीन खिलजी, मोहम्मद तुगलक. परंतु यांच्यानंतरचे जे शासक आले ते चैनी, विलासी, आळशी, अकर्तृत्ववान निघाले. साम्राज्य विस्तार तर सोडाच, पण यांना आपलं राज्यसुद्धा टिकवता आलं नाही, व्यवस्थित सांभाळता आलं नाही. यामध्ये बहराम शाह असेल, मसूद शाह असेल, कैकोबाद असेल आणि इब्राहिम लोदी या सुलतानांमुळं या सुलतानशाहीचा ऱ्हास झाला. लष्करी दुर्बलपणा. ज्या लष्कराच्या बळावर मोहम्मद घुरीनं भारतावर आक्रमणं केली होती, ज्या कुतुबुद्दीन ऐबकानं भारतात सुलतानशाहीची स्थापना केली, गुलाम वंशाची स्थापना केली, याच्यानंतरच्या सुलतानांनी लष्कर उभारणीकडे दुर्लक्ष केलं. यामुळं अंतर्गत आणि बाह्य आक्रमणापासून ते स्वतःच्या राज्याला वाचवू शकले नाहीत. याची परिणिती पानिपतच्या प्रथम युद्धामध्ये झाली आणि बाबरानं इब्राहिम लोदीला पराभूत केलं. सुलतानांचा धर्मवेडेपणा. सुलतानशाहीतील जवळजवळ सर्वच सुलतान धर्मवेडे, धर्माधिष्ठित होते. इस्लाम धर्माच्या प्रचार आणि प्रसाराचा त्यांनी अत्यंत क्रूर मार्ग अवलंबलेला होता. इस्लाम धर्माचा विरोध करणाऱ्या हिंदूंच्या त्यांनी कत्तली केल्या. लहान मुले, स्त्रियांवरही अनेक अत्याचार केले. अनेक मंदिरं पाडली गेली. यामुळे हिंदू धर्मीय समाजाचं सहकार्य सुलतानांना मिळू शकलं नाही आणि यांचा जो काळ आहे तो सतत संघर्ष आणि विरोधामध्येच गेला. सुलतान आणि अमीर यांच्यातील संघर्ष. दिल्लीचे जे सुलतान झाले ते महत्त्वाकांक्षी आणि निरंकुश राज्यसत्तेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी सत्तेचं केंद्रीयीकरण करून अनियंत्रितपणे राज्य करण्याचा प्रयत्न केला. यांच्याविरुद्ध तुर्की, अमीर उमराव सरदार यांच्या दिल्लीच्या राज्यव्यवस्थेत अधिकार आणि सन्मानाचं स्थान हवं होतं. त्यामुळं अमीर, सरदार उमराव यांच्यात संघर्ष सुरू झाला. या संघर्षामध्ये राज्यात अस्थिरता आणि यादवी सुरू झाली. यामुळं सुलतानशाही कधीच भक्कम व मजबूत होऊ शकली नाही. म्हणूनच सुलतानशाहीचा ऱ्हास झाला. मोहम्मद तुघलकाचं धोरण. मोहम्मद तुघलकाचं अंतर्गत धोरण या सुलतानशाहीच्या ऱ्हासाला, पतनाला कारणीभूत ठरलं. मोहम्मदाचा स्वभाव विचित्र, लहरी असल्यामुळं त्यानं पदावर बसल्यावर कोणताही विचार न करता अनेक योजना केल्या आणि या योजना पूर्णपणे अपयशी ठरल्या. यामुळं साम्राज्यात बंडाळी निर्माण झाली. यातच विजयनगर आणि बहामनी साम्राज्य जन्माला आली आणि या साम्राज्यामुळं सुद्धा सुलतानशाही ऱ्हासाकडे गेली. फिरोजशाह तुघलकाचं दुर्बल लष्करी धोरण. फिरोजशाह तुघलकांच्या काळातील लष्कर अकुशल, कमकुवत होतं. यांच्या काळात जहागीरदारी पद्धतीचा विकास झाला. त्यामुळं सुलतानापेक्षा जहागीरदारांचं महत्त्व वाढलं. यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये लष्कर दल उभारलं गेलं आणि या जहागीरदारांपुढं सुलतानाला नमतं घ्यावं लागायचं, माघार घ्यावी लागायची. या फिरोजशहानं बेसुमार गुलाम बाळगले होते. आपण 84,000 गुलामांचा आकडा मगाशी पाहिला.
त्यामुळे अराजकता निर्माण झाली आणि सुलतानशाही कमकुवत बनली. भारतावर मोगलांची आक्रमणे. भारतावर तुर्की मुस्लिमांची सत्ता स्थापन झाल्यापासून मोगलांनी वायव्य प्रांतातून सतत आक्रमणे केली. तुर्की सत्ताधीशांनी ती थोपवलीसुद्धा, पण मोगलांचा कायमचा बंदोबस्त त्यांनी केला नाही. त्यामुळं पंजाबपर्यंत मोगलांचं वर्चस्व निर्माण झालं. त्यातच मोगलांची महत्त्वाकांक्षा वाढल्यानं बाबराने सुलतानशाहीवर हल्ला करून शेवट केला. अनियंत्रित सुलतान. दिल्ली सल्तनतच्या सुलतानावर कसलेच आणि कोणाचंही नियंत्रण नव्हतं. सर्व सत्ता सुलतानांच्या हातात केंद्रित होती. आपल्या मर्जीप्रमाणे ते राज्यकारभार करायचे. त्यांनी अमीर, सरदार, उमराव यांनासुद्धा बाहेर केलेलं होतं. आणि अशी अनियंत्रित सत्ता बऱ्याच काळ टिकणं हे नियतीलासुद्धा मान्य नसतं. हिंदू लोकांना दिली जाणारी हीन वागणूक. हे जे सल्तनत राज्य होतं ते सैनिकी राज्य होतं आणि अशा सैनिकी राज्यात हिंदू धर्मावर कठोर नीतीचा आणि हीन वागणुकीचा प्रयत्न सर्वच मुस्लिम शासकांनी केला. त्यामुळं सुलतानशाहीच्या बाबतीत हिंदू धर्मीय लोकात कधीच प्रेमभावना निर्माण झाली नाही. विशाल साम्राज्य. दिल्ली सुलतानशाहीची भारतावर सत्ता होती. केंद्रीय सत्तेचं यावर नियंत्रण राहावं म्हणून अनेक प्रांत निर्माण केले होते. परंतु दुर्बल शासक म्हणजे सुलतान आल्यावर सुभेदार म्हणजे प्रांतप्रमुख संघर्ष करू लागले, बंडे करू लागले, यांच्या विरोधात कामे करू लागली. आणि यातूनच सुभेदार मंडळी चैनी विलासी जीवन जगू लागली. स्वतंत्र आपापल्या प्रांताची घोषणा करून राज्यही करू लागले. एवढ्या विशाल साम्राज्यावर नियंत्रण ठेवणं सुलतानांनाही जमलं नाही आणि यातच सुलतानशाहीचा राज झाला. वारसा हक्काच्या नियमांचा अभाव. सुलतानशाहीची स्थापना मुळातच महम्मद घोरीचा गुलाम असणाऱ्या कुतुबुद्दीन ऐबकानं केली होती. नंतर अनेक राजेघराणे आले. वारसाबद्दल विशिष्ट असा नियम नव्हता. यामुळं सत्तेसाठी शाहीस घराण्यात संघर्ष होत असत. तसेच राज्यात अराजकता पसरली. याचाच फायदा प्रांतीय सुभेदारांनी घेतला. सुलतान अल्तमशने आपल्या मुलाला गादीवर न बसवता मुलीला रजियाला सुलतान केलं. बलबनने आपला नातू खुसरो शहाला उत्तराधिकारी नेमलं, परंतु त्याला डावलून कैकुबाद गादीवर आला. अशा उत्तराधिकाऱ्यांच्या संघर्षामुळे राज्यावर वाईट परिणाम झाला आणि सुलतानशाही रासाकडे झुकली. मंगोल घराणे. सुलतानशाहीवर मंगोलांची सतत आक्रमणं होत होती आणि या आक्रमणाला थोपवण्यासाठी सुलतानशाहीला सैन्य व आर्थिक बाबतीत मोठी शक्ती खर्च करावी लागली. यातच राजकोष रिकामा झाला. प्रशासनावर अंकुश राहिला नाही. त्यामुळं सल्तनतचे साम्राज्य खिळखिळे झाले. सुलतान बलबनने मोगलांच्या धैर्याने मुकाबला केला. यातच त्यांचा ज्येष्ठ पुत्र मोहम्मद हे मंगोलांशी लढताना ठार झाले आणि या सर्व गोष्टींमुळं सुलतानशाही रासाकडे झुकली. सुलतान व सैनिकांचे चारित्रिक पतन. दिल्लीचे बहुतांश सुलतान चैनी विलासी रंगील जीवन जगण्यात गुंग होते. त्यांनी भरमसाठ पैसा यावर खर्च केला. नासरुद्दीन महम्मद, कैकोबाद ही त्याची उदाहरणे आहेत. अत्यंत भोग व विलासी जीवनामुळे सैनिकावर यांचा दरारा राहिला नाही. सैनिकातही धार्मिक उत्साह राहिला नाही. सैनिक कमकुवत बनले. आळशी, चैनी विलासी, चारित्रिक पतन इत्यादी कारणांमुळे सुलतानशाहीचा अस्त झाला. तैमुरांचे आक्रमण. तैमुरलंगाच्या भारतावरील आक्रमणामुळं सल्तनत राज्य खिळखिळे होऊन नष्ट होण्याच्या मार्गावर होतं आणि या आक्रमणांमुळं
राज्याचे राजकीय व आर्थिक नुकसान झालं. यातच दुष्काळ आणि महामारी यामुळे राज्यामध्ये बंडाळी निर्माण झाली. दुर्बल सय्यद व लोधी सुलतान. प्रकरण तिसरे, दिल्ली सल्तनत भाग 2 याच्यातला हा शेवटचा मुद्दा. दुर्बल सय्यद व लोधी सुलतान. तुघलक घराण्यानंतर अनुक्रमे सय्यद आणि लोधी वंशानं दिल्लीवर राज्य केलं. या दोन्ही वंशातील 1-2 सुलतान सोडले तर बाकीचे सुलतान दुर्बल होते. अशातच राज्यात बंडाळी व अराजकता पसरली. राज्यात विद्रोह होऊ लागले. साम्राज्यामध्ये फूट पडली. याचा फायदा बाह्य शत्रूंनी घेतला आणि इसवी सन 21 एप्रिल 1526ला भारतावर पानिपत या ठिकाणी प्रथम युद्धात शेवटचा सुलतान इब्राहिम लोधीचा बाबरानं पराभव केला आणि या युद्धाने इसवी सन 1206ला सुरू झालेली सुलतानशाही लयास गेली. या ठिकाणी हे तिसरं प्रकरण संपलेलं आहे. याच्यानंतर उद्याच्या तासिकेमध्ये आपण या पेपर क्रमांक 4 भारताचा इतिहासमधील दुसरे प्रकरण सुरू करणार आहोत. विशेष बाब, मी ते 2 प्रकरण शिकवायचे झाल्यानंतर या पेपरच्या MCQ नोट्स तुम्हाला PDF फाईलमध्ये पाठवणार आहे. आपला जो पेपर क्रमांक 3 आहे, प्राचीन भारताचा इतिहास, याच्या 4ही प्रकरणाचे MCQ नोट्स PDF करून तुम्हाला मी पाठवलेल्या आहेत. बऱ्याच जणांकडं समजा आपण पाहिलं नसेल आपल्या ग्रुपवर, तर पुनश्च एकदा पहा की ज्यांना माहिती नाही किंवा ज्यांच्याकडं आहे मटेरियल उपलब्ध नाही, आलं नाही, अशांनी मला याच्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवा. मी तात्काळ पेपर क्रमांक 3 इतिहास प्राचीन भारताचा याच्या MCQ नोट्स तुम्हाला PDF फाईल पाठवतो आणि याच ठिकाणी थांबतो. उद्या आपण या 4थ्याच पेपरमधील प्रकरण दुसरे, दिल्ली सल्तनत भाग 1 अभ्यासनात सुरुवात करणार आहोत.